नमस्कार मंडळी, सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये म्हटलं ना तर जेवण अजिबात जात नाही. काहीतरी चटपटीत असं खावं वाटतं आणि साधं खावं वाटतं. तर आज आपण तोंडी लावण्यासाठी एक मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका बाउलमध्ये मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला, एक टोमॅटो बारीक कापून घेतला, थोडासा गाजरसुद्धा किसून घेतला आहे, काळे मीठ घालून घेतले, अर्धा चम्मचभर तिखट. यामध्ये जास्तीचे काही मसाले घालायची गरज नाही लागत आणि पाव चम्मचभर साधे मीठ घालून घेतले आहे. मिठाचे प्रमाण थोडेसे कमीच ठेवायचे, कारण यामध्ये आपण शेव घालणार आहोत, ती म्हणजे आलू भुजिया शेव घालणार आहोत. त्याची चव मस्त येते. कोथिंबीर घातल्यानंतर आलू भुजिया शेव घालून घ्यायची. तर हे एक पॅकेट मी घालून घेतले आहे. त्यानंतर यामध्ये पाव चम्मचभर लिंबू रस घालून घ्यायचा. यापेक्षा जास्तीचा लिंबू रस घालायचा नाही. हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आता एक टिप म्हणजे जेव्हा तुम्ही जेवायला बसणार आहात तेव्हाच यामध्ये शेव घालायची. त्या अगोदर जर तुम्ही शेव घातलात तर ती नरम पडेल आणि ही डिश चवीला अजिबात चांगली लागत नाही. तर त्यामुळे ही टीप नक्कीच लक्षात ठेवा. आणि इथे हे व्यवस्थित असं एकजीव करून घेतले आहे. पहा किती सुंदर दिसते ही रेसिपी. आणि एकदा नक्कीच या पद्धतीने तुम्ही ही तोंडी लावण्यासाठी रेसिपी बनवून पहा. अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटते आणि आठवड्यातून तुम्ही हे 4 ते 5 वेळा ही रेसिपी नक्कीच करून खाल. एवढी जबरदस्त ही चवीला लागते. अगदीच भाजीचा कंटाळा आला ना तर ही रेसिपी ताटामध्ये असेल तर 4 घास तुम्ही जास्तीचेच खाल, एवढे 100% सांगते तुम्हाला. खरंच माझी थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.